ठाकरे परदेशामध्ये सुट्टीवर आहेत, त्यामुळे गटाची जबाबदारी ही सुभाष देसाई यांच्यावर दिलेली आहे। सुभाष देसाई पक्षप्रवेश घडवणार आहेत। नाशिकचे डॉक्टर संदीप गुळवे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। काँग्रेसचे संदीप गुळवे प्रवेश करणार आहेत। शिक्षक मतदारसंघ निवडणुकीपूर्वी गुळवे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करतील। संदीप गुळवे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव गुळवे यांचे चिरंजीव आहेत। शिवसेना भवन येथे हा प्रवेश होणार आहे अशी माहिती समोर येते आहे। त्यामुळे शिक्षक मतदारसंघाचं समीकरण बदलणार का? किशोर दराडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुद्धा समोर आली आहे। त्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्वाचा आहे। नाशिकमध्ये डॉक्टर संदीप गुळवे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत। आपल्याला माहिती आहे की सध्या नाशिक विभागाच्या शिक्षण मतदारसंघ ही निवडणूक लागलेली आहे आणि खरं तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजकीय जे घडामोडी आहेत ते वेगाने करताना आपल्याला बघायला मिळतं। जे विद्यमान शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत किशोर दराडे, ते ठाकरे गटातून शिंदे गटात हे जाण्याच्या तयारीत आहेत। त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तिकीट सुद्धा मागितलेली आहे अशा पद्धतीची माहिती असताना आता संदीप गुळवे जे काँग्रेसमध्ये आहेत ते ठाकरे गटात हे प्रवेश आज मुंबईमध्ये करणार आहेत, एक अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अगदी कालपासूनच जे नामनिर्देश पत्र सुद्धा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे खरं तर ती चालू झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं जे कोणाला उमेदवारी मिळतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आज संदीप गुळवे मुंबईमध्ये ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत आणि त्यांना ठाकरे गटातनं जे आहे ती उमेदवारी मिळतं का हे आपल्याला बघणं महत्वाचं असेल। दरम्यान किरण, संदीप गुळवे यांना जर उमेदवारी मिळाली तर त्यांची ताकद किती आहे नाशिकमध्ये? खरं तर गेल्या काही दिवसांपासून ते या सगळ्या संदर्भात काम करतायत आणि काही शिक्षक संघटना सुद्धा मला पाठिंबा आहे अशा पद्धतीचा त्यांनी दावा केलेला आहे। मागच्या काही दिवसांपासून या निवडणुकीसाठी ते जी तयारी सुद्धा करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवरती ते आता ठाकरे गटात हे जाण्याचा निर्णय खरं तर त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे। जे किशोर दराडे आता ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आहेत ते शिंदे गटात जाऊन हे खरं तर मुख्यमंत्र्यांकडे तिकीट मागितलेले आहे। त्यामुळे ठाकरे गटाकडनं सध्या जे उमेदवार नाहीये आणि त्याच पार्श्वभूमीवरती संदीप गुळवे हे ठाकरे गटामध्ये जाऊन खरं तर ही निवडणूक एकूणच लढवण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे त्यांना तिकीट मिळतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे। किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।